आईच्या प्रेरणेतून श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे विशेष आयोजन जोशी परिवाराने कोठारी पार्क नंबर 3 येथे केले होते। या भागवत सप्ताहात प्रथित यश कीर्तनकारांनी आपली सेवा देत भक्तांना तृप्त केले। महाआरती आणि महाप्रसादाने या श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे समापन झाले। श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन कोठारी वाटिका 3 मध्ये पवन जोशी गुरुजी यांच्या मातोश्रीच्या प्रेरणेतून झाले। श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन आणि नियोजन जोशी गुरुजींनी केले। गुढीपाडव्याच्या ग्रंथाची मिरवणूक निघाली। या ग्रंथ दिंडीत शिवभक्त मंडळ, दिंडी भजन, तुकाराम थोरात व भजनी मंडळीची साथ होती। चैत्र द्वितीयेला गणपती पूजन आणि कलश पूजन करण्यात आले। परमपूज्य श्री नरेंद्रनाथ महाराज चौधरी यांच्या पावन स्पर्शाने भागवत कथा मंडप पावन झाला। त्यांच्या आध्यात्मिक धार्मिक मार्गदर्शनाने भक्तांमध्ये उत्साह होता। त्याचबरोबर हरिभक्त पारायण शशिकांत पांडे महाराज यांची उपस्थिती होती। हरिभक्त पारायण सुजित महाराज देशमुख यांनी भक्तांसाठी त्यांच्या अमोघ वाणीतून भागवत कथा सांगितली। सप्ताहाच्या कीर्तनात हरिभक्त पारायण गजानन महाराज गोंडसवर, हरिभक्त पारायण रितेश खोत महाराज, हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज अंबुसकर, हरिभक्त पारायण निलेश महाराज इंगोले, प्रवचनकार अमोल चिंचाडे गुरुजी, हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज वक्ते आदी दिग्गज महाराजांची उपस्थिती होती। प्रल्हाद महाराज उपासना मंडळ दीपोत्सव व मंत्र जागरण अप्रतिमपणे सादर केले। महाआरती आणि महाप्रसादाने हा भागवत कथा सप्ताह समाप्त झाला। या भागवत सप्ताहात जोशी परिवाराला महत्त्वाची साथ लाभली, ती कोठारी वाटिकेतील शारदा महिला मंडळांची। कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून सौ उषाताई रमेशराव गायकवाड यांची अथोचित मार्गदर्शन आणि कार्यभार सांभाळला। या कार्यक्रमात विशेष सहकारी सार्थक दांदडे, विकी कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले। आयोजकांमध्ये श्रीमती गीता गोविंदराव जोशी, पवन सतीशराव जोशी, सतीश विश्वनाथ जोशी, विशाल गोविंदराव जोशी, प्रशांत गोविंदराव जोशी, रेखा सतीशराव जोशी, कमल विशालराव जोशी, आदित्य जोशी, आराध्य जोशी, समस्त जोशी परिवार यांच्यासह शारदा महिला मंडळाच्या प्रत्येक सदस्याने या भागवत सप्ताहात मिळेल ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली। शारदा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ उषाताई रमेशराव गायकवाड, निखिल राऊत, सत्यम चौहान, अभि नकासकर, आयुष मंत्री, आर्यन पैठणकर, चैतन्य, नितेश दुबे, प्रकाश निंबाडकर, राघव नकासकर, प्रतीक तिवारी, राजूभाऊ काडे, भूषण काडे यांनी सहकार्य केले। कोठारी वाटिका येथे श्रीमद भागवत कथेचे गेल्या 2 वर्षापासून आयोजन करण्यात आलेले आहे। या ठिकाणी श्री सुजित महाराज देशमुख यांच्या अमृतवाणीतून आम्ही सर्वांनी भागवत कथेचे ग्रहण केलेले आहे। तसेच इथे कोठारी वाटिकेतील कोठारी वाटिका 3 मधील शारदा महिला मंडळ आणि सर्व कार्यकर्त्यांनी इथे आपले सहकार्य दिलेले आहे आणि तसेच विविध कार्यक्रमांचे इथे आयोजन करण्यात आले। कीर्तन झाले, प्रवचन झाले आणि आज महाप्रसादाचे संपूर्ण आयोजन करण्यात आलेले आहे।